वळूया पुढील बातमीकडे। झाडपडी संदर्भात मुंबई पालिकेचा एक अहवाल समोर आलाय आणि त्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होतोय। पाहूयात। मुंबईमध्ये 10 वर्षाच्या मुलाच्या जीवाची किंमत 7 लाख रुपये आहे असं आम्ही म्हणत नाहीये। मुंबई पालिकेनं आपल्या एका अहवालातून तसं सुचवलंय। जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईच्या चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर झाड पडलं। त्यात विहान श्रीवास्तव या 10 वर्षाच्या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला। नेहमीप्रमाणे चौकशी समिती स्थापन करण्यात आली। या समितीच्या अहवालामध्ये एकाही अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आलेलं नाहीये। केवळ कंत्राटदार आणि सल्लागारावर खापर फोडून समिती मोकळी झाली आहे। कंत्राटदाराला 5 लाख आणि सल्लागाराला 2 लाख रुपये दंडाची शिफारस करण्यात आली आहे। या अहवालाशी महापौर रितू तावडे सहमत नाहीयेत। त्यांनी यावरून पालिका प्रशासनावर सडकून टीका केली आहे। पण त्याचा परिणाम काय होणार आहे याची कल्पना नाहीये। कारण गेल्या अनेक दशकांपासून मुंबई पालिका ही अतिशय निर्ढावलेली सरकारी संस्था झाली आहे। झाड पडो, बॅनर कोसळत, खड्ड्यांमध्ये पडून लोकांचा जीव जावो, उघड्या गटारात पडून लोक मरोत, मुंबई पालिकेला काहीही फरक पडत नाही आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई तर अजिबात होत नाही। कारवाईचा बडगा उगारला की अभियंत्यांची संघटना तातडीनं आंदोलन सुरू करते। ही अवस्था आहे मुंबईसारख्या जागतिक महत्त्वाच्या शहराची। म्हणूनच विहानसारखे 1000 लहान मुलं मेली तरी मुंबई पालिकेच्या कार्यपद्धतीत काडी मात्र फरक पडणार नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। पाहूया महापौर तावडे या अहवालावर नेमक्या काय म्हणाल्यात। एक महापौर नाही ते एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय। जरी मी मुंबई महानगरपालिकेची महापौर असली तरी माझा जो मुंबई महानगरपालिकेचा जो कारभार असेल तो अतिशय पारदर्शी असेल। ज्या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्यांची चूक नाहीये त्यांच्या भक्कमपणे पाठीशी राहणारी मी महापौर आहे। पण ज्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा, निर्देश देऊन सुद्धा त्याचं त्यांनी पालन केलं नाही आणि नंतर या पद्धतीने फक्त कॉन्ट्रॅक्टरला 5,000 आणि 2 लाखाचं भुगतान देऊन त्या पद्धतीने त्यांची सुटका करणं, हे काय त्या मातेला न्याय मिळाला असं नाहीये। तर विरोधक आणि सत्ताधारी भाजपानं काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही पाहूयात। 2 वर्ष तुमच्याकडे रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही। तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। अशा फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कारवाई केली नाही, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील। पहिलं महापौरांनी तिथे डायरेक्ट सांगितलं होतं की सीसी रोड मुळेच हे जास्त घडतंय असं त्यांचं ठाम मत आहे, आजही आहे। त्या मताशी आम्ही सहमत आहोत। पण आयुक्तांनी वेगळं मत दिलं। मग आयुक्तांनी मत वेगळं दिल्यानंतर हा आयुक्तांकडे झुकलेला काय अहवाल आहे का? मला आयुक्त मॅडमना सांगायचे, अतिशय हुशार, कर्तबगार, कर्तव्यदक्ष अशा आपल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या आयुक्त मॅडम आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही आहे। पण मला हे नक्की सांगायचं आहे की त्यांनी आयुक्ताच्या चष्म्यासोबतच आईचा चष्म्यातून बघणं सुद्धा गरजेचं आहे। ज्या पद्धतीने या मारेकऱ्यांना क्लीन चिट दिली आहे ती अमान्य आहे आणि त्यामुळे या दोघांवरती किंवा जे कोणी असतील त्या सगळ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। तर या सर्व प्रकारावरती जय महाराष्ट्रानं काही सवाल उपस्थित केलेले आहेत, ते पाहूयात। विहान श्रीवास्तव या मृत बालकाची किंमत बीएमसीनं 7 लाख रुपये निश्चित केली आहे का, हा पहिला गंभीर सवाल उपस्थित केला गेलाय। रस्ते आणि उद्यान विभागाचे अधिकारी जबाबदार नाहीत असा अहवाल देताना जराही शरम वाटली नाही का? एका आईनं पोटचा मुलगा गमावलाय आणि बीएमसीच्या अधिकारी एकमेकांना वाचवत बसलेत, याला काय म्हणावं? अधिकारी जबाबदार नसतील तर ते त्या पदावर का बसलेत?
कंत्राटदार हा व्याख्यानच कंत्राट घेतो, त्यावर लक्ष ठेवण्याचं काम अधिकाऱ्यांचं नाही तर कुणाचं आहे, हाही जय महाराष्ट्रनं सवाल उपस्थित केलाय. बीएमसी अधिकाऱ्यांना कुणाचाच धाक नाही, हेच यावरून पुन्हा सिद्ध होत नाही का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काय मत व्यक्त केलंय ते पाहूयात. एका बालकाच्या मृत्यूची किंमत केवळ 7 लाख. काही दिवसांपूर्वी चेंबूर येथं बसवर झाड कोसळून एका 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने चौकशी समिती नेमली, काही अधिकाऱ्यांना निलंबित केलं. त्यावेळेस वाटलं होतं की जे सगळे दोषी आहेत यांची कुठली दया माया न करता सर्वांवर कारवाई होईल. परंतु आता जो अहवाल आलेला आहे त्यानुसार फक्त ठेकेदार आणि कन्सल्टंट याच्यावर 5 आणि 2 लाखाचा दंड लावला आहे आणि बाकीच्या सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. हे असं घडतं याचं कारण उत्तरदायित्वाचा अभाव आहे. केवळ काहीतरी मोठं घडलं, कुणाचा मृत्यू झाला, अपघात झाला की काही ज्यांच्यावर फार काही जबाबदारी नसते अशा लोकांवर कारवाई केली जाते आणि ज्यांच्यावर या सगळ्यांचं सुपरविजन करण्याची, सर्वांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे त्यांना मात्र निर्दोष सोडलं जातं. याच्यामध्ये हे खरं तर टोळीसारखं असतं. आपल्या टोळीतल्या लोकांना वाचवायचं आणि इतरांचा बळी द्यायचं हे पूर्व चालत आलेलं आहे. परंतु खरी जबाबदारी ही प्रशासनाची आहे. अशा गोष्टी घडतात कारण प्रशासनामध्ये उत्तरदायित्व नसतं. इथून पुढे तरी सर्वांवर कुणाच्याही मृत्यूची किंमत पैशामध्ये करता येत नाही. इथं फक्त मृत्यू झाला, तो आणखी काय काय म्हटलंय त्याच्यात माहिती नाही, परंतु मृत्यू झाला आता दंड करूया सोडून देऊया, असंच जर प्रशासन चालत राहिलं तर कधीही अशा बाबींवर वचक बसणार नाही.